सुका पाटील 35 भाकरी खात होता। मंडळी, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक नाव खूप ऐकायला मिळतंय, सुका पाटील। कोण म्हणतंय सुका पाटील 30 ते 35 भाकरी खायचा, त्यानंतर पाणी प्यायचंच नाही, 4 ते 5 लिटर दूध एकटा घडी संपवायचा। कुणाच्या बोलण्यात येतं की तो 35 मक्याची कणसं खायचा आणि तरीही राक्षसासारखं काम करायचा। 1000 कडब्यांची पिंडी एकटा बांधायचा, विहिरीतलं पाणी एकटा घडी तेलाच्या डब्यानं बाहेर काढायचा। आणि यामुळेच लोकांना प्रश्न पडतो, हा सुका पाटील आहे तरी कोण? या सुका पाटलाची खरी गोष्ट काय आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच करा। गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक नाव जोरदार चर्चेत आलं, ते म्हणजे सुका पाटील। आता आपण दावा करत नाही, हे सगळं तंतोतंत खरं आहे, पण काही दिवसापूर्वी एका यूट्यूब चॅनलनं त्यांची थेट मुलाखत घेतली होती। त्यात त्यांनी आपल्या आयुष्याचे अनुभव, खाण्यापिण्याच्या सवयी आणि ताकदीच्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि तेव्हापासून हा विषय महाराष्ट्रभर गाजू लागला। तर सुका पाटलांचं मूळ गाव घरनिकी, तालुका सांगोला हे आहे। सध्या ते आपल्या मुलीकडे गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर इथे राहतात। सध्या त्यांचं वय 85 वर्ष आहे। आयुष्यभर शेती, मेंढी पालन आणि प्रचंड कष्ट करत त्यांनी स्वतःचं नाव गावोगाव पसरवलं। त्यांच्या ताकदीचे किस्से इतके भन्नाट आहेत की लोक आजही कौतुकानं सांगतात। सुका पाटील हे खरं तर मराठा समाजातील गरीब कुटुंबातील साधे कष्टाळू शेतकरी आहे। शाळा तर काही झाली नाही। वयाची 10 वर्ष पूर्ण होताच त्यांना मेंढ्या चारण्याचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं। त्यावेळेस त्यांच्याकडे 350 मेंढ्या होत्या। त्यांचा दैनंदिन आहार तर आपल्याला आश्चर्यचकित करणार आहे। त्यांचा आहार ऐकला की कुणालाही विश्वास बसणार नाही। सकाळी 4 वाजता तांबड्यात उठायचे, नदीवर जाऊन आंघोळ करायचे, घरी 5 वाजता येऊन 5 ते 6 भाकऱ्या आणि 2 ते 3 तांबे कालवण संपवायचे। मग दिवसभर कधी 20 ते 25 भाकऱ्या खायचे, कधी 4 ते 5 लिटर दूध संपवायचे, कधी 35 मक्याची कणसं एकटा खायचे, तर कधी 5 ते 6 ऊस मुळासकट संपवायचे। एवढा आहार त्यांचा रोजचा होता। आज आपल्याला 2 भाकरी खाल्ल्या तरी जड होतात, पण सुका पाटील एवढं खाऊनही राक्षसासारखं काम करायचे। त्यांच्या ताकदीचे किस्से तर अजून भन्नाट आहे। शेतातील 50 कडब्याची पिंडी बांधायची म्हटली तर आपण थकून जातो, पण तेव्हा सुका पाटील एकट्याने 4 ते 5 एकराची 1000 कडब्याची पिंडी बांधायची। सुका पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीत असं सांगतात, पूर्वीच्या काळी म्हणजे 50-60 वर्षापूर्वी गावात विहीर खणणं हा मोठा पराक्रम मानला जायचा। आज आपल्याकडे JCP, ड्रिल मशीन्स, मोटर पाईप अशा सोयी आहेत, पण तेव्हा सगळी काम फक्त हाताने होत असत। विहीर खणायला लागली की संपूर्ण गाव एकत्र यायचं, गडी कामावर यायचे आणि ती काम पूर्ण करायला महिनोमहिने लागायची। अशाच एका वेळेला सुका पाटलांच्या घरी विहीर खणायची ठरली। आता विहीर खणायची म्हटलं की सुरुवातीला सर्वात कठीण काम होतं खालचं पाणी वर काढणं, कारण गडी कामाला लागायच्या अगोदरच खालचं पाणी रिकामं केलं जायचं। हे पाणी काढायचं काम म्हणजे गावकऱ्यांसाठी डोक्याचं दुखणं होतं, पण सुका पाटील यांच्यासाठी हे काम काहीच नव्हतं। सकाळचे 4 वाजले की ते उठायचे, नदीवर जाऊन आंघोळ करून यायचे, मग घरी येऊन 5-6 भाकऱ्या, 2-3 तांबे कालवण संपवायचे आणि आपल्या ताकदीच्या जोरावर तेलाच्या डब्यांनी विहिरीतलं पाणी एकट्याने काढायचे। डबे दोरीला बांधून वारंवार विहिरीत सोडायचे, पाणी भरून काढायचे आणि बाजूला ओतत राहायचे। 1-2 तास नाही तर सलग 3 ते 4 तास हे काम करत राहायचे। सकाळी 8 वाजेपर्यंत जेव्हा बाकीचे गडी कामावर यायचे, तोवर सुका पाटील एकटे संपूर्ण विहीर कोरडी करून ठेवायचे। पाणी काढल्यानंतर ते परत घरी जाऊन आणखी भाकऱ्या खायचे। पुन्हा दुपारी मेंढ्या रानात घेऊन जाताना 4 ते 5 भाकरी सोबत न्यायच्या। रानातच मेंढ्यांचं 2 ते 3 लिटर दूध काढून भाकरी सोबत संपवायचं। पुन्हा संध्याकाळी घरी आलं की 4 ते 5 भाकरी, 2 ते 3 तांबे कालवण फस्त करायचं। असा आहार सुका पाटलांचा होता। मंडळी, आपण दावा करत नाही, पण काही दिवसापूर्वी एका यूट्यूब चॅनलनं त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा त्यांनी स्वतः हे किस्से सांगितले आणि त्या मुलाखतीनंतर महाराष्ट्रभर सुका पाटलांचं नाव गाजू लागलं। सोशल मीडियावर त्यांच्यावर विनोद, मीम्स, किस्से फिरू लागले, पण त्यामागे दडलेली खरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी एक ताकदवान कष्टाळू शेतकऱ्याचं जीवन अशाच प्रकारे असायचं। पूर्वी जवळजवळ प्रत्येक गावात अशी ताकदीची 1-2 गडी असायची। त्या काळातलं काम इतकं कठीण होतं की शरीराला टिकवण्यासाठी ते 30 ते 35 भाकऱ्या खात 4 ते 5 लिटर दूध पित असत। आपल्याला आपल्या पूर्वजांनी हे नक्की सांगितलं असेल। तुम्हाला या सुका पाटलांचा किस्सा कसा वाटला? तसेच ते 30 ते 35 भाकऱ्या खात असतील का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राइब करायला विसरू नका।